उतरले परमात्मा आणि रथाच्या खाली उतरून भगवान परमात्मा त्या झोपडीच्या जवळ गेले आणि विदुराला हाक मारली. देवांना, विदुरजी, विदुरजी आहेत का? विदुरजी घरी नव्हते. विदुरांची पत्नी आहे सुलभा. त्या सुलभा नावाच्या पत्नी होत्या, स्नान करत होत्या. देवाचा आवाज त्या सुलभा काकींच्या कानावर गेला आणि कानावर गेल्याबरोबर स्नान करत असणाऱ्या सुलभा काकू, बघा नाही गंमत आहे भक्तीची. भक्ती याला म्हणायचं. स्नान करतायत, स्नान करत असताना कोणी आलं तर आपण डायरेक्ट जातो का स्वागत करायला? नाही. पण देवाच्या क्रियेमध्ये भान नसायला पाहिजे, मन जाग्यावर नसायला पाहिजे. मन जाग्यावर नाही, देवाकडे ओढल्या गेले. हरीने माझे, हरीने चित्त, तिकडं मन होत. ते देवाच्या चिंतनात मन होत. म्हणून आपण आंघोळ करतो का? आंघोळ केल्यावर आपण तसंच जावं का? तसंच गेल्यावर लाज वाटणार नाही का? समोरचा माणूस आपल्याला काय म्हणेल याचं भान सोडलेलं नाही. आंघोळ करत करत असताना तशा देवाच्या समोर गेल्या. बरं, या तर गेल्या, पण समोरचा जे होता ना ते हिच्यापेक्षाही रेंज मध्ये गेलेला होता. ते एवढे मग्न झाले त्या प्रेमाला, देव एवढे भुलले, त्यांच्या लक्षात आलं नाही. सुलभ स्नान करता करता समोर आली. सुलभेकडे देव पाहू लागले, सुलभा देवाकडे पाहू लागली. जगाचा विसर पडला आणि त्या परमात्म्याला सुलभा काकू पाहत लागला.